तर मुंबईमधून महत्त्वाची अपडेट येते। वरळीच्या डोममध्ये झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणात ड्रग्सचा वापर झालेला नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे। उपचार सुरू असलेल्या तरुणीने एकाच वेळी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्याचे समोर आले। पोलिसांकडून मृत वृषभ गांगुर्डे याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत। मुलीनं ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। मुलगी ओडिशावरून खास कॉन्सर्टसाठी आली असल्याचं तिने चौकशीत सांगितलंय। पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच वरळी डोममध्ये घडलेल्या अपघाती मृत्यू प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे की या दोन्ही तरुणांनी दारूचं व्यसन केल्याचं समोर आलेलं आहे। यामधली जी मुलगी होती तिने दारूचं व्यसन केलं होतं, मात्र ड्रग्सचं व्यसन केलं नसल्याचं पोलिसांचं मत आहे। मात्र दुसरीकडे पोलिसांकडनं मृत वृषभ गांगुर्डे याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून शवविच्छेदन अहवालातनं ही बाब समोर येईल असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अनेक जे कागदोपत्री झालेले परवानगी आहेत ते देखील तपासण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे सीसीटीव्हीची देखील तपासणी केली जात आहे। त्यामुळे ओडिशावरून आलेली जी मुलगी आहे तिचा देखील जबाब नोंदवला जाणारच आहे। त्याचबरोबर ते या इव्हेंटमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर करणारे जे आहेत त्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। 8 ते 10 जणांची चौकशी आतापर्यंत सुरू झालेली आहे। याचबरोबर ती जे स्पेस बाउंड या कंपनीने जे ऑर्गनायझेशन केलं होतं आणि तिकिटांची विक्री केली होती, 4000 रुपयाला प्रत्येकी एक तिकीट होतं, याची माहिती देखील पोलिसांना आता मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने देखील तपास सुरू करण्यात आलेला आहे। मुळात जो वृषभ गांगुर्डे आहे याने कोलकात्यावरनं वकिलीचं शिक्षण घेतलेलं होतं असं तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वृषभ गांगुर्डे याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल। नक्कीच गोरेगाव प्रकरणानंतर याही कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन करण्यात आलं होतं का अशी एक शंका उपस्थित करण्यात आली होती। मात्र या सगळ्या गोष्टीला मुंबई पोलिसांनी पूर्णविराम दिल्याचं समजतंय। सूरज, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।